श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत, ज्याला कर असे देखील म्हटले जाते. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसांचा असतो. त्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. यानंतर आज मकर संक्रांती आहे आणि उद्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून किंक्रांत ही साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. पौष शुद्ध षष्टीचा दिवस हा किंक्रांतीचा म्हणजेच करिदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चांगल्या कामाला सुरुवात किंवा शुभ कार्याला सुरुवात करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर या दिवशी स्वयंपाकघरात काही कापाकापी सुद्धा करत नाही, म्हणजे कोणत्याही भाज्या वगैरे या दिवशी कापल्या जात नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी या दिवशी तिळगुळ देखील वाटले जात नाही. तसेच या दिवशी महिला शेणामध्ये हात घालत नाही. याशिवाय या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते, तर काही ठिकाणी बेसनाचे धिरडे करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर या दिवशी घरातून केर कचरा काढण्याआधी महिलांनी वेणफणी करावी, म्हणजेच केस विंचरावे आणि यानंतरच घरातील कचरा काढावा. या दिवशी संपूर्ण दिवसभर महिलांनी केस हे मोकळे सोडू नये असं देखील सांगितलं गेलं आहे. कारण मोकळ्या केसांनी किंक्रांतीला काम करणं वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कटकटी भांडणे करू नये. असं म्हणतात की या दिवशी घरामध्ये जर आपण किरकिर कटकटी भांडणे केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी वादविवाद क्लेश होत असतात. त्यामुळे या दिवशी होईल तेवढा शांत जे आहे तर ते आपल्याला राहायचं आहे. जरी उद्या किंक्रांतीच्या दिवशी समोरची एखादी व्यक्ती आपल्यासोबत स्वतःहून बोलायला आली, भांडण करायला आली, तरीही आपल्याला त्या व्यक्तीला चुकूनही प्रतिउत्तर जे आहे तर ते करायचं नाहीत. जितकं शांत राहता येईल तितकं शांत तुम्हाला या दिवशी राहायचं आहे. कारण याच्यामध्ये आपलाच फायदा आहे, त्यामुळे आपण या गोष्टींचे अवश्य पालन करायचे आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार या किंक्रांतीच्या दिवशी दूरचा म्हणजेच लांबचा प्रवाससुद्धा टाळावा. जास्त लांब प्रवास हा या दिवशी करू नये. घरात किंवा घराबाहेर सर्वांचा आदर करावा. त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी कुलदेवता कुलदेवी यांची पूजा करून नामस्मरण करावे. ते जास्तीत जास्त पुण्यकारक मानले जाते. किंक्रांतीचा दिवस म्हणजे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आता किंक्रांतीचा हा जो सण आहे किंवा हा जो दिवस आहे तर हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्हाला किंक्रांत ही साजरी करायची आहेत. आता आमच्या नाशिक भागामध्ये किंक्रांतीचा हा जो सण आहे तर या दिवशी घरामध्ये गव्हाच्या पिठाचे धिरडे आणि गुळवणी बनवून त्याचा नैवेद्य देवांना दाखवून तो ग्रहण केला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी घरामध्ये स्वयंपाक करायचा आहे. धार्मिक दृष्टीने किंक्रांतीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आपल्या घरामध्ये केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार किंक्रांतीच्या दिवशी एक वेळ तुम्ही उपाशी राहिलेत तरीही चालेल, पण घरावरून उतरून टाका ही एक वस्तू. घरातील सर्व दोष अडचणी संकट दारिद्र्य इडापिडा नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरावरून उतरून टाकायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी किंक्रांतीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे, सकाळी किंवा संध्याकाळी.
जर आपण उद्या किंक्रांतीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्या घरावरून उतरून टाकली तर आपल्या घराची भरभरून प्रगती होते. त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींना काही नजरबाधा झालेली असेल, कोणाची वाईट नजर आपल्या घराला लागलेली असेल, एखाद्या व्यक्तीचे दोष आपल्या घराला लागलेले असेल, तर यामुळे काय होतं की आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही, आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही, कोणत्याही गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या घडत नाही. घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात. सतत आपल्या आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. घरात लहान मुलं असतात, ते सुद्धा सतत किरकिर करतात, हट्टीपणा करत असतात, सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी ऐकत नाही, उद्धटपणाने वागतात. तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या किंक्रांतीला म्हणजे करीच्या दिवशी करायचा आहे. कारण किंक्रांतीचा तो दिवस असतो ना, हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. आपण म्हणत असतो बघा, जेव्हा ग्रहण असतं तर त्या ग्रहणामध्ये या गोष्टी करू नये, ग्रहणामध्ये सेवा कराव्या किंवा काही उपाय करावे असं सांगितलं जातं. अगदी त्याच पद्धतीने बघा, किंक्रांत हा जो दिवस आहे ना तो सुद्धा मानला जातो. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष किंवा मुलं कुणीही करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये सकाळी जी भाकरी बनवली जाते तर त्या भाकरीचा तुम्ही तुकडा घेतला तरीही चालेल किंवा चपाती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर शिळी भाकरी असेल तर त्याचा तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर या भाकरीच्या तुकड्यावरती तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत. आणि हा जो भाकरीचा तुकडा आहे तर तो फक्त आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा तुम्हाला हा जो तुकडा आहे तर हा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला लांब टाकून द्यायचा आहे. भाकरीचा तुकडा हा टाकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही, सरळ घरी यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, देवघरासमोर जायचं आहे, देवांचं दर्शन करायचं आहे आणि यानंतरच जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत. आता जर तुमच्या घरामध्ये भाकरीचा तुकडा नसेल तर मग काय करायचं, थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. हे मीठ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही उद्या किंक्रांतीला करायचा आहे. हा उपाय घरातला जो प्रमुख व्यक्ती असतो तर त्याने हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. मग घरातील स्त्री असेल पुरुष असेल, जो वडीलधारी व्यक्ती असतात ना त्यांनी हा उपाय करावा. जर त्यांना अडचण असेल, घरी कोणी नसेल तर मग घरातील कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर ते आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता, लक्ष्मी अलक्ष्मी, चांगले लोक वाईट लोक ही तिथूनच येत असतात. आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घराच्या प्रगतीसाठी, घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाही, नेहमी त्या व्यक्तीसोबत तुमचे वादविवाद होतात, तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला उद्या लांबच राहायचं आहे. खास करून घरामध्ये नवरा बायकोची भांडणं ही जास्त होत असतात. तर या नवरा बायकोंनी उद्याच्या दिवशी अवश्य या गोष्टीची काळजी घ्यावी. जरी तुम्ही उद्या दिवसभर एकमेकांसोबत नाही बोलले तरीही चालेल, परंतु दोघांमध्ये वादविवाद करू नका, नाही तर वर्षभर नवरा बायको यांच्यामध्ये भांडणे कटकटी होत असतात. आणि ज्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणे कटकटी होतात त्या घरातल्या अडचणी या कधीच संपत नाही, त्या घराची कधीच प्रगती होत नाही, त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. म्हणून जितकी शांतता घरामध्ये असेल तितकी त्या कुटुंबाची प्रगती होत असते. या किंक्रांतीच्या दिवशी आपण घरामध्ये काही वाद विवाद केले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही सुद्धा काढता पाय घेते. आपल्या घरात लक्ष्मीची जी जागा आहे तर ती अलक्ष्मी घेत असते आणि म्हणून आपल्या घरात गरिबी दरिद्रता ही सुद्धा येत असते. म्हणून तुम्हाला उद्या अवश्य या नियमांचे पालन करायचं आहे. आणि जो उपाय मी तुम्हाला सांगितला ना तो तुम्हाला करायचाच आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तो उपाय तुम्हाला करायचाच आहे. जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो वर्षातून एकदाच केला जातो, तो म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी. म्हणून तुम्ही अवश्य हा उपाय करा. हा उपाय केल्याने बघा, तुमच्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल, कुणी वाईट नजर आपल्या घराला लावलेली असेल, कुणी जादू टोणा आपल्या घराला केलेला असेल,
किंवा शत्रुदोष तुमच्या घराला असेल तर यासारख्या सर्व समस्या या उपायाने नष्ट होतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.